आज आपण साजूक तुपातील प्रसादीच्या गोड शिऱ्याची रेसिपी पाहूयात। शिरा करताना सगळे साहित्य प्रमाणात घेतले तरी कधी कधी रवा बारीक असल्यामुळे हे प्रमाण समजत नाही। त्यासाठी काय करायचे ते पाहूयात। नमस्कार, मी वर्षा VM's किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर वळूयात कृतीकडे। हे बघा, 1 वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य घेतले आहे। 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि त्याच्या दुप्पट 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी मिक्स करून घेतले आहे आणि ड्राय फ्रुट्स घेतले आहेत। तुम्ही 1/4 वाटीच्या प्रमाणातही घेऊ शकता। इकडे गॅसवर कढई ठेवून त्यात 1 वाटी वितळलेले साजूक तूप गरम करून घेतले। मग त्याच वाटीने 1 वाटी मध्यम बारीक रवा घातला। तुम्हाला आवडत असेल तर जाड रवाही वापरू शकता, पण त्यासाठी अर्धा वाटी पाणी जास्त किंवा दूध जास्त घ्यावे लागते। पण बारीक रव्याचा शिरा छान मऊसर होतो। फार मऊसर बनतो। 5 मिनिटे परतून घेतल्यानंतर तयार केलेले काजू, बदामाचे, मनुक्याचे तुकडे घातले, म्हणजे तेही त्याच्याबरोबर परतले जातील। पाहिजे तर आधीच तुपात परतून तुम्ही हे घेऊ शकता। आता हे आणखीन सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। मग रव्याचा सुगंध येऊ लागला की आपला रवा तयार। इकडे एकत्र गरम करून घेतलेले 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी आता हळूहळू या रव्यात सोडायचे आणि मग ढवळून एकजीव करून घ्यायचे। कोरडे वाटलेच तर पाव वाटी दूध आणखी वापरू शकता। मग दुधात भिजवलेले केशर टाकून ढवळून घ्यायचे। केशर नसेल तर नाही वापरले तरी चालेल। मग लगेचच 1 वाटी साखर घालून चांगली मिक्स करून घ्यायची। मग 1 चमचा वेलची पावडर आणि थोडी जायफळ घालून एक झाकण ठेवून छान वाफ द्यायची। हे बघा, आपला खमंग आणि चविष्ट असा शिरा तयार आहे। व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा।